श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. घराघरात जनाजनात मनामनात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, उपक्रम स्पर्धा परीक्षांचा या अभिनव उपक्रमाअंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत अकोला या जिल्ह्याची माहिती. आणि या जिल्ह्याविषयीची संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेला आहे कुमारी जान्हवी लक्ष्मण खेडकर या विद्यार्थिनीस. जान्हवी, आजच्या या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. श्रोतेहो, कुमारी जान्हवी लक्ष्मण खेडकर ही मुक्काम पोस्ट बोरगाव मंजू तालुका अकोला जिल्हा अकोला येथील रहिवासी आहे. आणि विशेष म्हणजे मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये कृषी विस्तार शिक्षण या विभागामध्ये आचार्य पदवीची संशोधक विद्यार्थिनी म्हणून सुद्धा ती कार्यरत आहे. आणि आज आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जो अकोला जिल्हा आहे या अकोला जिल्ह्याविषयी इत्थंभूत माहिती, या अकोला जिल्ह्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक, कृषी, पर्यटन याविषयीची गौरवशाली इतिहास आणि या जिल्ह्याची गौरवशाली परंपरा विशद करण्यासाठी ती आज आपल्याशी संवाद साधणार आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्राचा विचार करता पश्चिम विदर्भात वसलेला हा अकोला जिल्हा आहे. आणि मोरणा नदीच्या काठावर वसलेलं हे एक ऐतिहासिक शहर म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे. कॉटन सिटी म्हणून सुद्धा त्याची ओळख आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला निर्माण आहे. विशेषतः विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कृषी विज्ञानाच्या माध्यमातून हरित क्रांती घडवून आणणारं शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं एक तीर्थक्षेत्र म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे देखील अकोला जिल्ह्यामध्ये आहे. आणि एक शेतकऱ्यांचं विश्वासाचं बियाणं म्हणून सर्व शेतकऱ्या बांधवांच्या मध्ये महाराष्ट्रातल्या एक परिचित असणारं महाबीज हे एक शेतकऱ्यांना बियाणं पुरवणारं केंद्र म्हणून हे देखील अकोला जिल्ह्यामध्ये त्याचं मुख्यालय आहे. काटेपूर्ण अभयारण्य असेल, राजराजेश्वरी ग्रामदैवत असेल, ही विलोभनीय ठिकाणं सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे. आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला एक भूषण वाटावं असे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त पद्मभूषण आदरणीय डॉक्टर विजय भटकर हे देखील अकोला जिल्ह्याचे आहेत. अशा पद्धतीनं अशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विविधतेनं नटलेला हा अकोला जिल्हा, या अकोला जिल्ह्याच्या विषयीची संपूर्ण माहिती आज आपण कुमारी जान्हवी लक्ष्मण खेडकर हिच्याकडून जाणून घेणार आहोत. पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांच्या वतीनं, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असेल, या सर्व श्रोत्यांच्या वतीने जान्हवी तुझं पुनश्च एकदा 90.8 FM फुले कृषी वाहिनीमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. नमस्कार श्रोत्यांनो. जिथे मातीला सुवर्णाचा स्पर्श आहे, जिथे इतिहासाच्या पानात शौर्यांच्या गाथा आहेत, ती भूमी म्हणजेच आपला अकोला जिल्हा. अगदी. सर्वप्रथम सर, मी तुमचे मनापासून खूप आभार मानते की तुम्ही मला फुले कृषी वाहिनी 98 FM वर बोलण्याची संधी दिली. मी जान्हवी लक्ष्मण खेडकर आज आपल्या सेवेत एका अनोख्या प्रवासासाठी उपस्थित आहे, आपल्या अकोलाच्या गौरवशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा. अकोला जिथे शेतकऱ्यांच्या घामात थेंबात समृद्धी रुजते, विदर्भाचा हृदय म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा महाराष्ट्राच्या विकासात अमूल्य योगदान देतो. इथल्या सुपीक जमिनीत केवळ धान्य नव्हे तर कष्टकरी शेतकऱ्यांच्या स्वप्नांची पेरणी देखील होते. याच भूमीने दिल्या आहेत शूर योद्धांच्या कथा, याच भूमीने जोपासली संस्कृतीची महत्ता. श्रोत्यांनो, चला तर मग एकत्रितपणे उलगडूया आपल्या अकोल्याच्या अद्भुत इतिहास, सांस्कृतिक समृद्धी आणि आजही जोमाने उभा असलेला या जिल्ह्याचा अभिमान. अगदीच. खऱ्या अर्थानं जर जान्हवी आपल्याला लक्षात घ्यायचं असेल की एखाद्या जिल्ह्याची एक विशेष ओळख असते, तर अकोला जिल्ह्याविषयी नेमकं काय सांगता येईल? सर, अकोला जिल्हा हे महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या विदर्भाचे एक शहर आहे. हे अकोला जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय देखील आहे. मुंबईपासून 600 किलोमीटर पूर्वेस असणारे अकोला हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागात येते. या शहराचे भौगोलिक स्थान 20.46 उत्तर अक्षांश व 76.59 पूर्व रेखांश आहे. हे शहर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. ही नदी पूर्णा नदीची एक उपनदी देखील आहे. पश्चिम विदर्भात वसलेला अकोला जिल्हा हा कॉटन सिटी म्हणून सर्वत्र ओळखला जातो. अगदीच. एखाद्या जिल्ह्याच्या विषयी जर बघितलं तर आपण नेहमी बघत असतो की गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा, ह्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांचा इतिहास, त्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं याला एक पार्श्वभूमी असते. असं म्हटलं जातं की नावामध्ये काय असतं, पण नावामध्येच सर्व काही असतं. या दृष्टिकोनातून जिल्ह्याचं नाव, नेमकं अकोला जिल्ह्याचं नाव अकोला हे कसं पडलं, काय सांगता येईल? सर, अकोला हे शहर आदिम काळापासून विदर्भाचाच एक भाग राहिलेला आहे. प्राचीन काळात होऊन गेलेला राजा अकोले सिंग याच्या नावावरून या शहराचे नाव पडले आहे. सर, अकोला हे विदर्भ शहरातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर देखील आहे.
आहे. प्राचीन काळात अकोला एक मोठे शासकीय केंद्र देखील होते. बर. राजा अकोले सिंग याच्या राज्याभिषेकानंतर या शहराला अकोला या नावाने ओळखू जाऊ लागले. वा. तेव्हापासून अकोला शहराची ओळख एक ऐतिहासिक आणि समृद्ध केंद्र म्हणून झाली आहे. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं जान्हवीने सांगितल्या पद्धतीनं अकोल सिंह यांच्या नावावरून अकोला आहे या शहराचं नाव पडलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा इतिहास आपल्याला या ठिकाणी जान्हवीने सांगितलेला आहे. आणि पुन्हा जर जिल्ह्याचा इतिहास संपूर्ण जर जाणून घ्यायचा असेल तर आमच्या श्रोत्यांना अत्यंत आनंद वाटेल की अकोला जिल्ह्याचा इतिहास ऐकायला. काय सांगता येईल? सर, अकोला जिल्ह्याचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि गौरवशाली आहे. या जिल्ह्याची माती इतिहासाच्या वाडवडीत गहाड झालेल्या शौर्यगाथांनी भरलेली आहे. अकोला शहराच्या ऐतिहासिक किल्ल्यांची स्थापनेची कथेची सुरुवात राजा अकोले सिंग यांच्या काळापासून होते. सर, राजा अकोले सिंग यांनी आपल्या राज्यात संरक्षणासाठी अकोला शहराच्या किल्ल्याची सुरुवात केली. त्यांनी या ठिकाणी मातीची एक मोठी भिंत उभारली जी गावाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाची होती. पण याला किल्ल्याचे स्वरूप अधिक भक्कम बनवण्याचे श्रेय औरंगजेबाच्या साम्राज्याचे नवाब असद खानाला मिळाले होते. मुघल सम्राट औरंगजेबाने अकोला गाव असद खानाला बक्षीस म्हणून दिले होते. त्या काळी अकोल्याच्या चारही बाजूला एक मजबूत भिंत बांधण्यात आली आणि त्यामध्ये 4 मोठे दरवाजे ठेवण्यात आले होते. हे दरवाजे होते दहीहंडा वेस, बाळापूर वेस, अगरवेस, गजवेस. या भिंतीमुळे किल्ल्याचे संरक्षण आणखी मजबूत झाले होते आणि हे दरवाजे किल्ल्यांच्या असामान्य रक्षणासाठी घातक ठरले. आजही असदगड किल्ल्याची दुरावस्था झालेली असली तरी त्याच्या मजबूत भिंती आजही त्या काळाच्या भक्कमतेची साक्ष देत आहेत. किल्ल्याच्या भिंतीच्या आसपास फिरताना आपण भूतकाळातील ऐतिहासिक घटनांची कल्पनाही करू शकतो. 1857च्या उठावाचे प्रतीक म्हणून किल्ल्याच्या परिसरात एक अत्यंत सुबक आणि मनमोहक शहीद स्तंभ उभारण्यात आले होते. नगरपालिकेच्या वतीने हा स्तंभ बांधण्यात आला होता जो शहीदांच्या बलिदानाचा आणि ऐतिहासिक कृत्यांचा आदर व्यक्त करतो. किल्ल्याच्या पुनर्निर्मितीसाठी आणि शहीद स्तंभाच्या बांधकामासाठी सर 20,951 मजुरांनी काम केले होते. 1957 साली सुरू झालेले हे कार्य 12 एप्रिल 1959 रोजी पूर्ण झाले आणि त्यानंतर किल्ल्याचा आकार आणि महत्व आणखी वाढला. सर, अगदीच. आणि तू सांगितलं ह्या किल्ल्याचं, पण एखादा किल्ला जर म्हटला तर त्या किल्ल्याचं सौंदर्य आणि त्याच्या काठाला जर एखादी नदी वसली असेल, तू म्हटली की मोरणा नदी वसलेली आहे, तर किल्ल्याचं सौंदर्य आणि त्या मोरणा नदी याबद्दल काय सांगता येईल? सर, अकोला शहरातील मोरणा नदीच्या किनाऱ्यावर बसलेला असदगड किल्ला शहराच्या ऐतिहासिक महत्वाचे आणि वैभवाचे प्रतीक आहे. किल्ल्यावरून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त अत्यंत मनमोहक असतो. सर, आणि पाहताना मनाला एक अनोखा शांतता आणि आनंद मिळतो. किल्ल्याच्या भोवतीवरून इतिहासाचे, शौर्याचे आणि कर्तृत्वाचे चित्र उजळते आणि यामुळे अकोला जिल्ह्याच्या ऐतिहासिकतेचा आणखी ठळकपणे अधोरेखित केले जाते. अकोला जिल्ह्याचा इतिहास केवळ त्याच्या किल्ल्याच्या भिंतीतूनच नाही तर त्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक समृद्धीने प्रेरणा देतो. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं जान्हवी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने अकोला जिल्ह्याची माहिती सांगत आहे आणि आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या विशेष सत्रामध्ये आपण अकोला जिल्ह्याविषयीची संपूर्ण माहिती आपण जान्हवी यांच्याकडून घेत आहोत. जान्हवी, जर बघितलं तर एखाद्या जिल्ह्याचं एक भौगोलिक स्थान किंवा विस्तार आणि प्रशासकीय रचना याच्याबाबत जर सर्वसाधारणपणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना हे अत्यंत महत्त्वाचं असं वाटत असतं. या दृष्टिकोनातून अनेक विद्यार्थी तुला ऐकत असतील, तर या माध्यमातून अकोला जिल्ह्याचं भौगोलिक स्थान, त्याचा विस्तार आणि प्रशासकीय रचना याबद्दल काय सांगता येईल? सर, अकोल्याच्या भौगोलिक स्थानाबद्दल म्हणायचे गेले तर अकोला हे महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ भागातील एक महत्वपूर्ण शहर आहे जे अकोला जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय देखील आहे. अकोला शहर 20.46 उत्तर अक्षांश आणि 76.59 पूर्व रेखांशावर स्थित आहे. हे शहर मोरणा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि ही पूर्णा नदीची उपनदी देखील आहे. अगदीच. श्रोतेहो, आपल्याला सातत्याने सांगत आहे जान्हवी की अकोला शहर हे मोरणा नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि ती पूर्णा नदीची उपनदी आहे. हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. जिल्ह्याच्या विस्ताराबद्दल काय सांगता येईल? सर, अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 5,431 चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यातील प्रमुख नदी पूर्णा नदी असून या नदीला शहानूर, पठार, विद्रुपा अशा इत्यादी उपनद्या उत्तरेकडून मिळतात. दक्षिणेकडून मुरणा आणि मन या नद्या जिल्ह्यात येतात. या नद्यांमुळे अकोला जिल्ह्यातील उपयुक्त जलस्रोत उपलब्ध होते ज्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. अगदीच. आणि प्राकृतिक विभाग जर बघायचा असेल तर कोणत्याही जिल्ह्याचा एक भौगोलिक विभाग असतो, तो विविध विभागांमध्ये विभागला जातो. या दृष्टिकोनातून अकोला जिल्ह्याच्या प्राकृतिक विभागाबद्दल काय सांगता येईल? सर, अकोला जिल्ह्याचा भौगोलिक विभाग 3 प्रमुख भागात विभागले जातात. सर, पहिला म्हणजे गाविलगडचा डोंगराळ प्रदेश, यामध्ये अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील उत्तर भाग समाविष्ट आहे. आणि दुसरा म्हणजे अजिंठाच्या डोंगराळ व
पठारी प्रदेश यामध्ये पातूर आणि बार्शी टाकळी तालुक्यांचा भाग येतो. बर. आणि तिसरा म्हणजे पूर्णा नदीचा सखल प्रदेश यामध्ये अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर आणि अकोट तालुक्यांचा दक्षिण भाग समाविष्ट आहे. अगदीच. आणि जान्हवी, हे झालं आपल्या प्राकृतिक विभागाबद्दल. पण एखाद्या पर्यटकांना किंवा एखाद्या व्यक्तिमत्वांना जर अकोला जिल्ह्यामध्ये जायचं असेल तर उन्हाळ्यामधला जो अकोल्याची दहाकता असते, तापमान खूप वाढतं, ही एक अशी आपल्या सगळ्या लोकांना आपल्याला जाणीव आहे. या दृष्टिकोनातून अकोला जिल्ह्याचं जर हवामान याचा जर विचार करायचा असेल तर कशा पद्धतीचं हवामान अकोला जिल्ह्यामध्ये आढळतं? सर, अकोला जिल्ह्याचे हवामान उष्ण आणि कोरडे आहे. बर. विशेषतः उन्हाळ्यात तर तापमान खूपच जास्त वाढते, तर पाऊस कमी पडतो. जिल्ह्यातील तापमान सरासरी 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत पण जाऊ शकते. आणि पाऊस मुख्यतः बाळापूर, अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यांमध्ये कमीच पडतो. बर. आणि प्रशासकीय रचना म्हटलं तर एखादा जिल्हा म्हटलं की त्या जिल्ह्यामध्ये किती तालुके समाविष्ट असतात आणि त्या जिल्ह्याची कशा पद्धतीनं प्रशासकीय रचना असते, या दृष्टिकोनातून अकोला जिल्ह्याची प्रशासकीय रचना काय सांगता येईल? सर, अकोला जिल्ह्यात 7 तालुके येतात. बर. अकोट, अकोला, तेल्हारा, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर. बर. प्रत्येक तालुक्यात एक तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी असतो. जिल्ह्याचे प्रशासन जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चालते. जिल्हा पंचायत व ग्रामपंचायत यांचे अस्तित्व देखील जिल्ह्याच्या प्रशासनाचा महत्त्वाचा भाग आहे. बर. आणि जर बघितलं तर आपल्याला शेतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा अकोला जिल्ह्याचं एक वेगळं स्थान आहे. या दृष्टिकोनातून कोणकोणती मुख्य कृषी पिकं त्या ठिकाणी घेतली जातात अकोला जिल्ह्यामध्ये? सर, अकोला जिल्ह्यात कापूस, ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, तांदूळ, उडीद, गहू, हरभरा, जवस, करडी, संत्री, मिरची, ऊस, केळी, पपई, बोरे आणि टरबूज यांसारखी पिके घेतली जातात. बर. अकोला जिल्ह्याचा भौगोलिक विकास, भौगोलिक विस्तार, प्राकृतिक संसाधने आणि प्रशासकीय रचना यामुळे हा जिल्हा एक महत्त्वपूर्ण कृषी आणि वाणिज्यिक केंद्र म्हणून ओळखला जातो. बर. याबरोबरच सुद्धा जान्हवी, अकोला जिल्ह्याविषयीची अनेक उपयुक्त अशी माहिती सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना किंवा अनेक श्रोत्यांना आवश्यक असते. या दृष्टिकोनातून नेमकंच त्या शहरातलं काय साक्षरतेचं प्रमाण असेल, स्त्री पुरुष हा रेशो असेल, या दृष्टिकोनातून अकोला जिल्ह्याविषयीची उपयुक्त माहिती काय सांगता येईल? सर, अकोला जिल्ह्याची सगळ्यात पहिले मी लोकसंख्या सांगेल. बर. अकोला जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 18,13,906 आहे. बर. आणि इथलं क्षेत्रफळ सांगायचं झालं तर 5,428 चौरस किलोमीटर एवढे आहे. आणि या जिल्ह्यामध्ये 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण हे 938 आहे. बर. आणि इथला साक्षरतेचे प्रमाण सांगायचे झाले तर 88.5% एवढे आहे. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊसाहेब उपाख्य डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विदर्भामध्ये ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून जान्हवी आपल्याला सांगत आहे की अकोला जिल्ह्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे 88.5% इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे. हे त्याचंच द्योतक असं म्हणावं लागेल. त्यानंतर अजून काय वैशिष्ट्य असं सांगता येईल अकोला जिल्ह्याचं? सर, अकोला जिल्ह्यात जनावरांच्या खाण्याकरिता देण्यात येणारी जी ढेप असते, या खाद्यपदार्थाचा भाव जो आहे हा जगात मात्र भाव हा अकोला जिल्ह्यातच ठरवला जातो. वा, सुंदर. आणि अकोला हे शहर आहे हे मोना नदीच्या दोन्ही बाजूंमध्ये विभागले गेले आहे. एक भाग जुने शहर आणि दुसरा भाग म्हणजे नवीन शहर म्हणून ओळखला जातो. आणि जसंच की मी आधी पण सांगितलं आहे की ऐतिहासिक किल्ले देखील त्या ठिकाणी आहे. येस सर, अकोल्यात असदगड किल्ला, बाळापूर किल्ला आणि नरनाळा किल्ला हे ऐतिहासिक ठिकाणे आहेत जी शहराच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देतात. बर. आणि अकोला शहराला कोणकोणत्या जवळच्या जिल्ह्यांनी लिहिलं आहे? सर, अकोला शहराच्या उत्तरेला अमरावती जिल्ह्याचे अंजनगाव, सुरजी आणि दर्यापूर तालुके, पूर्वेला अमरावती जिल्हा, दक्षिणेला वाशिम जिल्हा आणि पश्चिमेला बुलढाणा जिल्हा आहे. बर. सर, 1999 मध्ये वाशिम हा अकोला जिल्ह्याचाच एक भाग होता. बर. आणि मग जिल्ह्यामध्ये जर पाणी पुरवठा जर बघायचा असेल की पिण्याचं पाणी हे फार महत्त्वाचं असतं, या दृष्टिकोनातून कशा पद्धतीची पाणी पुरवठ्याची व्यवस्था अकोला जिल्ह्यामध्ये आहे? सर, महान हे धरण अकोला शहराला पाणी पुरवठा करते. याशिवाय वान हे धरण तेल्हारा तालुक्यातील असून ते 3 जिल्ह्यांची सीमा जोडतं, अकोला, बुलढाणा आणि अमरावती. अगदीच. एखाद्या जिल्ह्याचा जर विकास बघायचा असेल तर त्या ठिकाणी औद्योगिकरण हे फार महत्त्वाचं असतं. औद्योगिकरणाच्या दृष्टीनं अकोला जिल्ह्यामध्ये काही औद्योगिक विकास करण्यात आलेला आहे? सर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अकोला शहरात मोठे उद्योग उभारलेले आहेत. निश्चितच. हातमाग कापड उद्योग. अकोला जिल्ह्यात बाळापूर हे ठिकाण हातमार्गावर तयार होणाऱ्या सतरंजासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणांचे ऐतिहासिक महत्त्व असलेली मिर्झा राजे जयसिंगाची छत्री आणि किल्ला पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. निश्चितच. आणि सर्वात महत्त्वाचं एक अकोल्याची ओळख जर बघायचं असेल तर डॉक्टर विजय भटकर पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करणारे व्यक्तिमत्व आहे. काय सांगता येईल? सर, पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात जन्मलेले होते.
डॉक्टर विजय भटकर हे परम संगणकाचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ते आपल्या अकोला जिल्ह्यातील त्यांचा जन्म आहे. अगदीच श्रोते हो, खऱ्या अर्थानं IIT दिल्लीमधून पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर यांनी त्यांची PhD पूर्ण केलेली आहे आणि सन 2000 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. सन 2000 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री तर 2015 मध्ये पद्मभूषण या सर्वोच्च अशा पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुन्हा जर बघितलं तर अकोला जिल्ह्यामध्ये शंकरपट म्हणजेच आपण सर्व श्रोते हो बैलांची शर्यत म्हणतो, या दृष्टिकोनातून एक अकोला जिल्ह्याची ओळख आहे. काय सांगता येईल जान्हवी? सर, शंकरपटामध्ये धावणारे धडधाकट बैलांसाठी अकोला जिल्हा हा खूप प्रसिद्ध आहे सर. आणि पुंडलिक महाराजांची समाधी मूर्तिजापूर येथे पुंडलिक महाराजांची समाधी स्थित आहे, जी भक्तांचे एक महत्त्वाचे तीर्थस्थळ देखील आहे. अगदीच. या संदर्भात अजून काही आहे? सर, धर्मशाळा आणि संत गाडगे बाबा. मूर्तिजापूर येथे संत गाडगे बाबांनी धर्मशाळा स्थापन केली होती. तसेच वारी या गावी रामदास स्वामींनी स्थापन केलेला 6 फूट मारुती मंदिर प्रसिद्ध आहे. आणि सर, अकोल्यामध्ये पेठा सुद्धा आहेत, 4 पेठा. हरिहर पेठ, जठार पेठ, रामदास पेठ, देशमुख पेठ. हरिहर पेठ ही जुन्या शहर परिसरात भागात असून इथे जुनी वस्ती आहे. येथील पुरातन विठ्ठल मंदिर फार प्रसिद्ध आहे सर. अगदीच. आणि मग जिल्ह्याचं ठिकाण म्हटलं की हळूहळू जिल्ह्याचा विकास होत राहतो, त्याच्यामध्ये अनेक उपनगरांची निर्मिती होत असते. या दृष्टिकोनातून अकोला शहराबद्दल काय सांगता येईल? सर, अकोला शहराचा विस्तार मागील 10 वर्षात खूप झाला असून शहराची वाढ उपनगरात व आजूबाजूच्या खेड्यात होत आहे. गौरक्षण रोड, कौलखेड, खदान, सिंधी कॅम्प ही अकोला शहराची उपनगरे आहेत. शिवाय बाजूची गुर्दी, उमरी, शिवनी, शिवर, खरप, न्यू तापाडिया नगर, डाबकी, भौरद ही खेडी संपूर्ण निवासी झालेली आहेत. ही सर्व खेडी महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली असून अकोला शहराची लोकसंख्या अंदाजे 7.5 लाखाच्या आसपास आहे. अगदीच अशा पद्धतीने अकोल्याच्या शहराचा विस्तार होत असतो. श्रोते हो, गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीवरून कुमारी जान्हवी लक्ष्मण खेडकर, मुक्काम पोस्ट बोरगाव मंजू, तालुका अकोला, जिल्हा अकोला इथली रहिवाशी आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये कृषी विस्तार शिक्षण या विषयामध्ये आचार्य पदवीचे संशोधक विद्यार्थिनी म्हणून ती सुद्धा कार्यरत आहे. आणि आपल्याशी संवाद साधत आहे ती अकोला जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाबद्दलची माहिती आपल्याला घेऊन येत आहे. जाणीव तो बऱ्याच वेळापासून आपल्या सर्व श्रोत्यांना ही जिल्ह्याची सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत आहे. त्यामुळे निश्चितच आमच्या सर्व श्रोत्यांना एक भुरळ वाटत असेल की केव्हा एकदा आम्ही अकोला जिल्ह्याला भेट देतो, अकोला जिल्हा पाहतोय. तर या दृष्टिकोनातून पर्यटन सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो आणि पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा अनेक व्यवसाय निर्माण होत असतात, त्यातलं अर्थकारण तिथलं बदलत असतं. या दृष्टिकोनातून अकोला जिल्ह्याच्या पर्यटनाबद्दल काय सांगता येईल? सर, अकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य तर आहेच. शिवाय अकोल्यातील राजाजेश्वर, गायगावचा श्री गणेश, भैरवगडाची मारुती, काटेपूर्णाची चंडिका देवी, पातूरची रेणुका माता ही भाविकांच्या आकर्षणाची मुख्य केंद्रे आहेत. संत गजानन महाराजांचे शेगाव येथील मंदिर अकोल्याहून फक्त 50 किमी अंतरावर आहे. अकोल्यातील राजाजेश्वर मंदिराचे शिव हे अकोल्याचे ग्रामदैवत असून श्रावण महिन्यात सर इथे मोठी यात्रा भरते. येथील लोक पूर्णा नदीवरून कावडीने पाणी आणून मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करतात. नरनाळा अभयारण्य हे बेडघाटाचे प्रवेशद्वार आहे. नरनाळा किल्ला व अभयारण्याला भेट देण्यासाठी संख्या मागील काही वर्षात खूप वाढली असून जिल्हा प्रशासनाने दरवर्षी भरणारा नरनाळा महोत्सव सुरू केला आहे. वारी भैरवगड येथून जवळच आहे. याशिवाय बार्शी टाकळी तालुक्यातील काटेपूर्णा अभयारण्य आणि बार्शी टाकळी तालुक्यातील चिंचोली या गावापासून 1 किमी अंतरावर रुद्रायणी मातेचे पहाडावर वसलेले 365 पायऱ्या असलेले पुरातन मंदिर आणि व येथील मोठे धरण सुद्धा लोक पर्यटन स्थळ आहे. तसेच चिंचोली येथील लॉर्ड बुद्ध यांचा गुळ पॅगोडा सुद्धा प्रचलित आहे. येथे प्रशासकीय निवासस्थाने व व्यावसायिक हॉटेल उपलब्ध आहे. अगदीच चिंचोली येथील लॉर्ड बुद्ध यांचा गोल्डन पॅगोडा तू या ठिकाणी उल्लेख केला आणि अशा पद्धतीचे अनेक काही पर्यटन स्थळ आहेत. विशेष म्हणजे सर्व पर्यटकांचं श्रद्धास्थान असणारं बालाजीचं मंदिर देखील त्या ठिकाणी एक आहे. तर या सर्व जिल्ह्यात अकोला जिल्ह्यातील जी पर्यटन स्थळ आहेत याच्याविषयी आपल्याला सविस्तरपणे काय सांगता येईल? सालासर बालाजी मंदिर आपण तू उल्लेख केला, तर काय नेमकं काय सांगता येईल? सर, अकोला शहरातील गंगानगर भागात 2014 साली या मंदिराची निर्मिती करण्यात आली असून अतिशय विस्तीर्ण परिसरात देखणे मंदिर भाविकांचे आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी यशस्वी झाले आहे. मंदिरात हनुमानाची, श्रीराम दरबार, राधाकृष्णाची आणि महादेवाची मूर्ती स्थापन करण्यात आली असून स्वच्छ आणि सुशोभित केलेला परिसर पाहून मनाला प्रसन्नता आणि शांतीचा लाभ मिळतो. अगदीच समोरच हिरवडीचा बगीचा तयार केला असून विविध रंगीबेरंगी कारंजे देखील आकर्षक आहेत. नित्य होत असलेली भजनं, धार्मिक कार्यक्रमामुळे भक्तांची गर्दी दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत. बरोबर. आणि इथूनच काही अंतरावरती अजून एक मंदिर आहे? हो सर, इथून काही अंतरावर अन्नपूर्णा मातेचे मंदिर देखील पाहण्यासारखे आहे.
ते सुद्धा पर्यटकांना निश्चितपणे आपल्याला पाहण्यासारखं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तू सातत्यानं उल्लेख करते की अकोला जिल्ह्याचं ग्रामदैवत हे राजराजेश्वरी मंदिर आहे. नेमकंच काय सांगता येईल? सर, राजराजेश्वर मंदिर अकोला शहरातील जुने शहर भागात असलेले हे मंदिर अकोला शहराचे ग्रामदैवत आहे. फार प्राचीन असा इतिहास या मंदिराला लाभलेला असून महादेवाचे फार भव्य असे शिवलिंग या ठिकाणी आहे. सर, या मंदिराविषयी एक कहाणी सांगितली जाते. राजा अकोले सिंग, जसं की मी पहिले सांगितलं होतं की राजा अकोल सिंग याच्या नावावरून अकोला शहराचं नाव पडलं होतं. अगदी. तर त्यांचीच पत्नी ही महादेवाची निस्सिम भक्त होती. ती भल्या पहाटे या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी नियमित या मंदिरात येत असत होती आणि मग ती रोज सकाळी पहाटे मंदिरात जायची. मग राजाला असं वाटायचं की आपली पत्नी रोज सकाळी कुठे जाते. तर मग एक दिवशी काय केलं, राजाने राणीचा पाठलाग केला आणि मग त्यांना दिसून पडलं की राणी तर देवाला हे पाणी घालण्यासाठीच येत आहे. पण राणीने हे बघितलं आणि राणीला हे मुळीच आवडले नाही. राणीला असं वाटलं की त्यांनी त्यांच्यावर संशय घेतला. मग राणीला ते मुळीच आवडलं नाही. मग राणीने श्री राजराजेश्वराला साकडं घातलं की तुम्ही मला तुमच्यामध्ये समाविष्ट करून घ्या. मग सर, ती राजराजेश्वराची पिंड अक्षरशः पूर्णपणे ओपन झाली आणि राणी त्यामध्ये समाविष्ट झाली. आणि काही दिवस पुढे कित्येक दिवस राणीचे केस आणि साडीचा पदर शिवपिंडी बाहेरच होत. पण नित्यपूजेमुळे आज तो पदर जरी त्या ठिकाणी दिसत नसला तरी शिवपिंडीला पडलेली भेग आजही पाहायला मिळते. प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला राजराजेश्वराच्या दर्शनाकरिता भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. अकोला शहरात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कावड उत्सव साजरा होतो, जो संपूर्ण भारतात फक्त अकोल्यातच साजरा केला जातो. कावडधारी नदीचे पाणी आणून राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. याशिवाय राणीसती मंदिर, रिझर्व्ह माता, अक्कलकोटची देवी ही देवीचे मंदिर नवरात्रात भाविकांच्या गर्दीने ओसळून वाहत असतात. अगदीच खरंच श्रोते हो, राजराजेश्वर मंदिराबद्दल जान्हवीने जो इतिहास, जी कहाणी सांगितली ती प्रत्येकाच्या अंगावरती शहर आणण्यासारखी आहे आणि प्रत्येक पर्यटकाने, प्रत्येक भाविकाने जर अकोल्याला आपण जेव्हाही कधी भेट द्याल त्यावेळेला राजराजेश्वर मंदिरामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी नतमस्तक आपण झाल्याशिवाय राहणार नाही. याचबरोबर जान्हवी, पातूरची रेणुका माता हे देखील मंदिर प्रसिद्ध आहे. हो सर, अकोला शहरापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर पातूर तालुक्यात उंच गडावर आई रेणुकेचे मंदिर आहे. जे भाविक माहूरला जाऊन रेणुका देवीचे दर्शन घेऊ शकत नाही ते या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतात. हिरव्यागार उंच गडावर आई रेणुकेचे हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. या गडावरून संपूर्ण पातूरचे विहंगम दृश्य नजरेस पडते. जवळपास 200 ते 250 पायऱ्या चढून मंदिरात दर्शनाकरिता जाता येते. मंदिरात आल्यानंतर आई रेणुकेचा मुखवाटा दृष्टीस पडतो आणि भाविक सर्व श्रम कष्ट विसरतात. पातूरला रेणुका मातेच्या दर्शनाला यावयाचे असल्यास अकोल्यावरून मोठ्या प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि खासगी बसेस उपलब्ध आहेत. शिवाय खासगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचता येते सर. अगदीच. आणि पर्यटकांच्या दृष्टीनं अनेक गोष्टी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतात. अशीच एक महत्वाची पूर्ण प्रत्येकाला पर्यटकांना खुलवणारी गोष्ट म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये असणारं काटेपूर्ण अभयारण्य. आणि विशेष म्हणजे या अभयारण्यामध्ये काळे हरिण हे देखील पर्यटकांना नेहमी खुणावत असतं. काय सांगता येईल काटेपूर्ण अभयारण्याबद्दल? सर, अकोला शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर निसर्गाने वेढलेले आणि प्राकृतिक सौंदर्याचा परिस्पर्श झालेले काटेपूर्ण अभयारण्य पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. अनेक पक्षी आणि प्राणी येथे वास्तव्याला असून निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने इथे भेट देण्याकरिता गर्दी करतात. अनेक प्रकारच्या वनस्पती आणि वृक्ष येथे असून जवळपास 115 प्रकारच्या वनस्पती इथे आढळतात. काटेपूर्ण अभयारण्यात 4 शिंगांच्या अँटिलेप आणि बुआ आणि भुकणाऱ्या हरणाकरिता प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त काळे हरिण, कोल्हा, जंगली डुक्कर, ससा, नीलगाय, जंगली मांजर, मोर आणि माकड देखील आहेत. काटेपूर्ण जलाशयामुळे या ठिकाणी विविध प्रजातींचे पक्षी देखील आकर्षित होतात. अगदीच. तर निश्चितच श्रोते हो, गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच हे आहे की त्या जिल्ह्यामध्ये असणारं जे काही पर्यटन स्थळं असतील, तिथले व्यक्तिरेखा असतील, त्या जिल्ह्यांचा इतिहास आहे. या प्रामाणिक भूमिकेतून प्रत्येक जिल्ह्याला आणि जो विद्यार्थी त्या जिल्ह्याचा असतो त्याला आपल्या जिल्ह्याविषयीचा सार्थ अभिमान असतो. या माध्यमातून तो आपल्या जिल्ह्याविषयीची भरभरून माहिती, त्या जिल्ह्याचं संस्कार, तिथल्या जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आणि हा आवाज त्यांचा, ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हा प्रामाणिक उद्देश फुले कृषी वाहिनी 90.8 FM च्या माध्यमातून आम्ही करत असतो. आणि याचाच भाग म्हणून आज गौरव महाराष्ट्राचा इतिहास अकोला जिल्ह्यांचा या विशेष कार्यक्रमामध्ये कुमारी जान्हवी लक्ष्मण खेडकर ही आपल्याशी आज संवाद साधत आहे. जान्हवी, ज्या पद्धतीने तू पर्यटन स्थळ सांगत आहे त्याच पद्धतीने नरनाळा किल्ला हा देखील एक अकोल्याचं महत्वाचं पर्यटन स्थळ आहे. काय सांगता येईल? सर, अकोल्यापासून साधारण 65 किलोमीटर अंतरावर नरनाळा किल्ला
असून याला शहानूर किल्ला देखील म्हटलं जातं. या किल्ल्याचे नाव राजपूत शासक नरनल सिंग याच्या नावावरून ठेवण्यात आले होते. 15व्या शतकाच्या या किल्ल्यावर मुघलांनी कब्जा केला आणि याचे पुनर्निर्माण केले, त्यामुळे याला शहानूर किल्ला देखील म्हटलं जाते. आजही या किल्ल्याची दुरस्ती झाली असून बऱ्याच गोष्टी नामशेद होणाऱ्या मार्गावर आहेत. तरीही बुलंद दरवाजा, येथील तोफ, किल्ला पाहण्यासारखा आहे. आजूबाजूला असलेले सृष्टी सौंदर्य पाण्याचे तलाव येथील निसर्ग सौंदर्याच्या भर घालतात. खटकाली, पोपटखेड येथील धरण हे देखील प्रेक्षणीय स्थळ असून पाहण्यासारखी आहेत. वळणाच्या या रस्त्यावर खासगी वाहने येणे श्रेयस्कर ठरते. बर, याचबरोबर वारे हनुमान हे देखील अकोला जिल्ह्यामध्ये एक पर्यटकांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं ठिकाण आहे. काय सांगता येईल? हो सर, तेल्हार तालुक्यातील वारी हनुमान हे ठिकाण भाविकांकरिता आणि पर्यटकांकरिता आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. रामदास स्वामी हनुमान स्थापित केली असून दूरदूरून या ठिकाणी भाविक दर्शनाकरिता आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याकरिता. अगदीच. मंदिर नजीक हनुमान सागर प्रकल्प नावाचे मोठे धरण असून आसपासच्या परिसरात सर्वात मोठे धरण म्हणून प्रसिद्ध आहे. डोंगराच्या सानिध्यात तयार झालेल्या या धरणातून पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर या मंदिराजवळ परिसर अतिशय सुरेख दिसतो. या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात भंडारे आणि रोडगे करण्याकरिता एकत्र येतात. अगदीच. मामा बाच्याच्या नावाच्या डोह या ठिकाणी असून या ठिकाणी मामा आणि बाच्याने एकत्र आंघोळ करू नये असे मानले जाते. बर. या ठिकाणी येण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध असून खासगी वाहने देखील या ठिकाणी पोहोचता येत सर. अगदीच. आणि पुन्हा जान्हवी, तू आपल्या अकोला जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि तिथलं सर्व पर्यटन स्थळ याविषयी सांगत आहेत. अगदी प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा पद्धतीचं तुझं नाव तुझ्या आई वडिलांनी ठेवलेलं आहे. जान्हवी म्हणजे गंगा नदी, आणि नदी ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही महत्वाची भाग्यदायी असते. तर अकोला जिल्ह्यांच्या नद्यांच्या विषयी काय सांगता येईल? सर, जिल्ह्यातील इतर नद्या म्हणजे उमा, काटेपूर्णा, मोरणा, शहानूर, मन, आस, विश्वमित्री, निर्गुणा, अंधारी आणि वाण. काटेपूर्णा, उमा, शहानूर आणि वाण या नद्यावर धरण बांधण्यात आली आहेत. आणि या नदींच्या माध्यमातून पूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची कामं असेल किंवा पाणी पुरवठ्याचं काम असेल या माध्यमातून चालत असतं. जर पर्यटकांना किंवा श्रोत्यांना अकोला जिल्ह्यांच्या पर्यंत जायचं असेल तर दळणवळण हा एक महत्त्वाचा भाग असतो जिल्ह्याच्या विकासामध्ये. तिथं असणाऱ्या वाहतूक व्यवस्था किंवा तिथं असणाऱ्या अकोला जिल्ह्याच्या दळणवळण या संदर्भामध्ये काय सांगता येईल? सर, इथे अकोल्यामध्ये मुंबई ते कोलकाता यामध्ये रेल्वे मार्गावरील तसेच अजमेर, पूर्णा या मार्गावरील अकोला हे महत्त्वाचे जंक्शन आहे. हे रेल्वेनं मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, नांदेड, इंदूर, जयपूर, कोल्हापूर या शहरांशी थेट जोडलेला आहे. अगदीच. दक्षिणमध्ये रेल्वेवरील पूर्णा अकोला हा मार्ग 4 वर्षापूर्वी ब्रॉडगेज करण्यात आला आहे. या महामार्गावरून आता अकोला, पूर्णा, अकोला, काचीगुडा, नागपूर, कोल्हापूर अशा रेल्वेगाड्या धावत आहेत. पण अजूनही अकोला खांडवा हा रेल्वे मार्ग मीटर गेजवरच आहे. हा मार्ग ब्रॉडगेज झाल्यास चेन्नई, दिल्ली मार्गावरील सर्वात कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होईल. सध्या या मार्गावर अकोला, महू, अकोला, खांडवा, अकोला, जयपूर अशा रेल्वेगाड्या धावतात. 2009 मध्ये अकोला पूर्णा रेल्वे मार्गावर शिवनी शिवर येथे नवीन स्थानक झाले आहे. ते मुख्यतः औद्योगिक परिसरात माल वाहतुकीसाठी बांधण्यात आले आहे. या महामार्गावरून अकोला, धुळे, अकोला, नागपूर आणि अकोला, नांदेड अशा पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. अकोला हे राष्ट्रीय महामार्ग 6 वर असून त्याद्वारे ते मुंबई, कोलकाता, सुरत या शहरांशी जोडले आहे. शिवाय अकोला, हैदराबाद हा मार्ग जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. इंदोर, अकोला, नांदेड, हैदराबाद हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे. तसेच अकोला जिल्हा समृद्धी महामार्गाने देखील जोडला गेला आहे. आता अकोला येथे हवाई वाहतुकीसाठी विमानतळ आहे. सध्या विस्तारीकरणासाठी तो बंद ठेवण्यात आला आहे. मात्र विस्तारीकरणासाठी लागणारी जमीन मिळवण्यास काही अडचण येत असल्यामुळे हे विस्तारीकरण झाल्यास पश्चिम विदर्भातील औद्योगिक विकासासाठी हा विमानतळ अतिशय उपयोगी ठरणार आहे. हा विमानतळ सर शिवणी येथे आहे. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या विशेष कार्यक्रमामध्ये कुमारी जान्हवी लक्ष्मण खेडकर, मुक्काम पोस्ट बोरगाव मंजू, तालुका अकोला, जिल्हा अकोला येथील ही रहिवासी विद्यार्थिनी आहे. आणि विशेष म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये विस्तार शिक्षण विभागामध्ये आचार्य पदवीची संशोधक विद्यार्थिनी म्हणून देखील ती कार्य करत आहे. आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अकोला जिल्ह्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक, कृषी, पर्यटन याविषयीची इत्थंभूत माहिती, या जिल्ह्याची गौरवशाली परंपरा याविषयीची संपूर्ण माहिती ती आपल्याला या ठिकाणी देत आहे. ज्याने आपल्या तिथल्या बाजारपेठा हे फार महत्वाचं एक अर्थकारणाचं ग्रामीण भागाचं महत्वाचं आहे आणि तिथलं जैवविविधता हे देखील फार महत्वाचे आहे. या दृष्टिकोनातून काय सांगता येईल जान्हवी? सर, अकोला ही परिसरातील फार पूर्वीपासून एक मोठी बाजारपेठ आहे. इथे कापसाची, शेती, अवजारांची, सोन्याची आणि गुरांची अशा प्रसिद्ध बाजारपेठा आहेत. जवळच्या वाशिम, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांची परिसरातील लोक
अकोल्यातूनच मालाची खरेदी करतात. बर. शहरात सोन्याची सुद्धा मोठी बाजारपेठ असून अख्ख्या पश्चिम विदर्भातील लोक जुन्या नवीन पद्धतीचे दागिने खरेदीसाठी येथे येत असतात. त्यामुळे अकोला शहरात व्यापारी वर्ग फार पूर्वीपासून वास्तव्यात आहेत. विदर्भ प्रदेशातील नागपूर पाठोपाठ अकोला ही एक मोठी बाजारपेठ गणली आहे. अगदीच. शहराचा विचार केला तर प्रशासन हे फार महत्वाचे आहे आणि नागरी प्रशासनाच्या दृष्टीतून अकोला शहराबद्दल काय सांगता? सर, अकोला शहरात नागरी प्रशासन महापालिकेतर्फे पाहिले जाते. यामध्ये 71 वॉर्ड समाविष्ट आहेत. अकोला पालिकेतर्फे AMT या अंतर्गत शहरी बस सेवा पुरवली जाते. अकोला महापालिकेत शहरात लागून असलेली उमरी, गुडदी, शिवनी, शिवर, डाबकी, खदान, बोरड, बाभुळगाव इत्यादी खेडी समाविष्ट आहेत. मात्र अकोला शहरात निवासी सोयी चांगल्या आहेत. आणि जिल्ह्याचं प्रशासन बघितलं तर अकोला जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा परिषदेचं मुख्य कार्यालय देखील त्या ठिकाणी आहे. पण वैद्यकीय सुविधा फार महत्त्वाच्या असतात आणि या दृष्टिकोनातून सुद्धा अकोला शहरामध्ये चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सुविधा असल्यासारखं काय सांगता येईल नेमकंच? सर, अकोला शहर येथील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. अकोला शहरातले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सर्वोपचार आणि जिल्ह्याचं प्रशासन बघितलं तर अकोला जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा परिषदेचं मुख्य कार्यालय देखील त्या ठिकाणी आहे. पण वैद्यकीय सुविधा फार महत्त्वाच्या असतात आणि या दृष्टिकोनातून सुद्धा अकोला शहरामध्ये चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सुविधा असल्यासारखं काय सांगता येईल नेमकंच? सर, अकोला शहर येथील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. अकोला शहरातले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सर्वोपचार रुग्णालय आहे. तसेच विभागीय वैद्यकीय उपसंचालकाचे कार्यालय अकोल्यात असून पश्चिम विदर्भातील वैद्यकीय सुविधांचा कारभार येथून चालतो. अकोला शहरातील इतर रुग्णालय मी सांगते म्हणजे अकोला क्रिटिकल केअर युनिट, अकोला नेत्र हॉस्पिटल, ओझोन हॉस्पिटल, दामिनी नेत्र रुग्णालय, लेडी हाऊसिंग स्त्री रुग्णालय, संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल, आयकॉन हॉस्पिटल. तसेच इथे नर्सिंग विद्यालय, दंत शिक्षण महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय व होमिओपॅथिक महाविद्यालय आहेत. अकोला शहर येथील झायरो टेक्निक आणि IVF टेक्निकसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. तसेच येथील संत तुकाराम हॉस्पिटलमध्ये गरीब रोग पीडितांसाठी स्वस्त दरात उपचार केले जातात. अकोला येथील जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात परावर्तित झाल्यापासून इथे वेगळे जिल्हा रुग्णालय होणे जरुरीचे होते, परंतु ते झाले नाही. अकोला जिल्हा रुग्णालय लवकरात लवकर निर्माण करावे ही जिल्ह्याची गरीब जनतेची वाढती मागणी आहे. अगदीच. खऱ्या अर्थानं अकोला जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या वैद्यकीय सुविधा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. त्यानंतर जर संस्कृती बघायची असेल तर विशेषतः कृषी संस्कृती ही फार महत्त्वाची असते. या दृष्टिकोनातून अकोला जिल्ह्यातला शेती व्यवसाय असेल किंवा तिथली कृषी संस्कृती असेल याबद्दल काय सांगता येईल? सर, या जिल्ह्यातील जमीन काळी कसरदार आहे. मुख्य पीक कापूस व तेलबिया आहे. खरीप ज्वारी उत्पादनात अकोला जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक आहे. अकोला जिल्ह्यातील शेतीचे ठोबळमनाने 3 गटांमध्ये वर्गीकरण करता येईल. अति उत्तरेकडील अकोट आणि तेल्हारा तालुक्यांची बागायती भाग, मध्य भागातील पुना नदीच्या खोऱ्यातील खारपान पट्टा, दक्षिणेकडील बार्शी टाकळी आणि पातूर तालुक्यातील डोंगराळ भागातील शेती. यापैकी खारपान पट्टा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील उजवेश्वर गावातील शेती ही सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे संपन्न झाली आहे. त्यामुळे उजवेश्वर वासी सुखावले आहेत. उजवेश्वर हे गाव जलसिंचनाच्या बाबतीत तालुक्यात आघाडीवर आहे. अगदीच. आणि श्रोते हो, खऱ्या अर्थानं जर कृषी क्षेत्राचा जर विचार करायचा असेल तर ब्लॅक कॉटन सॉईल असं जे अकोल्याला म्हटलं जातं, तर त्या कॉटन म्हणजे कपाशी या पिकांच्यावरून अतिशय चांगल्या पद्धतीची काळी कसदार जमीन जे सांगितलं जान्हवीने, तर हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर इतर बाबतीमध्ये काय सांगता येतील की शिक्षणाचं सुद्धा माहेरघर असं अकोल्याला म्हटलं जातं. पुण्यापाठोपाठ अकोला शहरामध्ये अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातून अनेक भागातून विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि शिक्षणानं माणूस शहाणा होतो, प्रगल्भ होतो. या दृष्टिकोनातून विदर्भाचा कायापालट करण्यामध्ये शिक्षण ही महत्त्वाची भूमिका अकोला जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे. काय सांगता येईल शिक्षण व्यवस्थेबद्दल? सर, शहरात महत्त्वाची महाविद्यालय आहेत. बरेच महाविद्यालय आहेत. त्यापैकी मी सांगेल की पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, दुसरं म्हणजे अकोला इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ अकोला, हे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित आहे. तिसरं म्हणजे भोंसला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अकोला, श्री गुरुदत्त शिक्षण प्रसारक संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी अकोला आणि कृषी महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. हो, निश्चितच. आणि जे सांगितलं तुला की संपूर्ण भारत देशामध्ये पहिले कृषी मंत्री असणारे भाऊसाहेब उपाख्य डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव अतिशय आदरानं शेतकरी वर्गांच्या मध्ये घेतलं जातं. आणि आज जर बघितलं तर विदर्भातल्या शेतकऱ्यांचा जर कायापालट करायचा असेल, तिथं जर हरित क्रांतीची बीजं रोवायची असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं कार्य अतिशय उल्लेखनीय असं आहे. काय सांगता येईल? सर, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा परिसर अकोला शहराचे वैभव आहे.
20 ऑक्टोबर 1969 ला कृषी विद्यापीठाची अकोल्यात स्थापना झाली. संशोधन, कृषी शिक्षण, शिक्षण विस्तार, अनुसंधान अशा जबाबदाऱ्या या कृषी विद्यापीठ आज पार पाडत आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे विदर्भातील 11 जिल्हे कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत आहेत. कृषी विद्यापीठाचे नागपूर येथे एक केंद्र असून गडचिरोली येथे नुकतेच एक केंद्र स्थापित झाले आहे. विद्यापीठ परिसर फार विस्तीर्ण असून हिरवळीने नटलेला आहे. मोर, ससे, विविध सापांच्या प्रजाती, हरिण येथे नेहमी पाहायला मिळतात. इथली हवा शुद्ध आणि प्रदूषण रहित असल्याने सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉक करण्याकरिता शेकडो नागरिक इथे येतात. अगदीच. त्याचबरोबर अजूनही काही महाविद्यालय आहेत आणि कृषी क्षेत्रामध्ये अनेक पदवीधर आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभिमानाची बाब म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत असणारे विद्यार्थी असतील किंवा त्या विद्यापीठाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील आणि अनेक राज्यस्तरीय देश पातळीवरती अनेक लौकिक गाजवलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. त्यानंतर अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी महाविद्यालय देखील आहे. हो सर. आणि त्याचबरोबर सर सनोत्कार पक्षू वैद्यकीय महाविद्यालय अकोला, श्रीमती लक्ष्मीबाई राधाकृष्ण तोष्णीवाल कॉलेज ऑफ कॉमर्स अकोला, श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स अकोला, स्वर्गीय पांडुरंग पाटील नर्सिंग BSc कॉलेज अकोला, गीतादेवी खंडेलवाल फार्मसी कॉलेज डाबकी रोड अकोला, भिकमचंद खंडेलवाल मुलांची शाळा व मोहरीदेवी खंडेलवाल मुलींची शाळा गोडबोळे प्लॉट अकोला, शंकरलाल खंडेलवाल आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेज अकोला, नॅशनल मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गायगाव अकोला ही 14 अशी महाविद्यालय इथील मुख्य आहे सर. अगदीच. हे शिक्षण देण्याची महत्वाची ठिकाणं आहेत, पण शिक्षणाबरोबर संशोधनाचा भाग देखील फार महत्वाचा असतो आणि या दृष्टिकोनातून अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या संशोधन संस्था देखील त्या ठिकाणी आहेत. काय सांगतील कोणकोणत्या संशोधन संस्था अकोल्यामध्ये कार्यरत आहेत? सर, अकोल्यामध्ये 3 मोठ्या संशोधन संस्था आहेत. पहिलं म्हणजे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. विद्यापीठ विदर्भातील शेती जीवनाचा अभ्यास व विविध पिकांवर संशोधन केले जाते. विद्यापीठाने आतापर्यंत अनेक विविध प्रकारची वाणे व शेती अवजारे संशोधित केली आहेत. दुसरं म्हणजे महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास महामंडळ अकोला आणि तिसरं महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज अकोला. याचे बिल्डिंग सर विद्यापीठाच्या अगदीच समोर आहे. अगदीच. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय मी महत्वाचं सांगितलं की जे बियाणं सर्वात विश्वासू आणि महत्वाचं बियाणं महाबीजच्या माध्यमातून 4ही कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तयार केलेल्या सर्व वाणांची बियाणे त्या ठिकाणून सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होण्याचं महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजेच महाबीज हे देखील त्या ठिकाणी आहे हे सांगायला आहे. आणि पुन्हा जान्हवी, पारस हे एक महाराष्ट्रातलं महत्वाचं औष्णिक विद्युत केंद्र सुद्धा अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये आहे. हो सर. या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये औष्णिक वीज निर्मिती करून अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम देखील या माध्यमातून होत असतं. आणि श्रोतेहो, खऱ्या अर्थानं जान्हवी आपल्याशी संवाद साधत आहे 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून. गौरव महाराष्ट्राचा इतिहास अकोला जिल्ह्यांचा या विशेष कार्यक्रमामध्ये जान्हवीने आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीची हे सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. पण एखाद्या जिल्ह्याचं नाव अजरामर होण्यामध्ये किंवा ऐतिहासिक होण्यामध्ये काही महत्वाची अशी प्रमुख व्यक्तिविशेषांचं खूप मोठं योगदान त्या जिल्ह्याला लाभलं असतं. त्या व्यक्तींच्या योगदानामुळं, त्या व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वामुळं त्या जिल्ह्याला एक वेगळी ओळख निर्माण झालेली असते. अशा दृष्टिकोनातून अकोला जिल्ह्यातील काही प्रमुख व्यक्तींची विशेष आपण आता जाणून घेणार आहोत जान्हवीकडून. जान्हवी, काय सांगता येईल? सर, सर्वप्रथम मी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव घेईल. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे अकोला जिल्ह्यातील एक अत्यंत प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री होते. त्यांनी कृषी क्षेत्रातील सुधारणा आणि विकासासाठी महत्वाची कामे केली. अकोला जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ त्यांचे स्मरण म्हणून नामांकित आहे सर. अगदीच. पापळ येथील भूमिपुत्र असणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब, फाक्य भाऊसाहेब असं त्यांचं म्हटलं जातं आणि शेतकऱ्यांच्या मध्ये आजही आदराने त्यांचं नाव सर्वत्र घेतलं जातं. त्यानंतर काय सांगता येईल? सर, दुसरे म्हणजे पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर. डॉक्टर विजय भटकर हे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील जन्मलेले भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत. त्यांना परम संगणकाच्या विकासासाठी ओळखले जाते. त्यांनी भारतीय संगणक शास्त्राच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देखील दिले आहे. अगदीच. श्रोतेहो, परम महासंगणक हा आपल्या माध्यमातून डॉक्टर विजय भटकर यांनी केलेला आहे आणि आपल्याला जाणवत असेल की अनेक विद्यार्थी हे मोठ्या पदाचं मोठं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना परदेशामध्ये नोकरीच्या संधी खुणावत असतात. पण आदरणीय डॉक्टर विजय भटकर सरांना परदेशामध्ये मोठ्या नोकरीची संधी असताना देखील भारतामध्येच राहणं त्यांनी पसंत केलं आणि आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये फार मोठ्या पद्धतीनं संगणकाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये किंवा जनमानसांच्या मध्ये एक संगणकीय क्रांती घडवण्याचं काम हे आदरणीय डॉक्टर विजय भटकर यांनी केलेलं आहे.
आणि नंतर राजमाता जमलाप्रभा, अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक संदर्भात राजमाता जमलाप्रभा जी अकोला क्षेत्राच्या शौर्याची आणि सांस्कृतिक धरोहराची प्रतीक म्हणून ओळखली जातात. तसेच पुंडलिक महाराज, मूर्तिजापूर येथील पुंडलिक महाराज एक प्रसिद्ध संत होते. त्यांची समाधी मूर्तिजापूरमध्ये आहे. त्यांच्या जीवन आणि कार्य लोकांना सामाजिक जागरूकतेचे प्रेरणादायक उदाहरण देखील आहे. आणि अजून सांगायचं म्हटलं तर रामदास स्वामी, अकोला जिल्ह्यातील वारी येथील रामदास स्वामींनी एका 6 फूट उंच मारुतीची मंदिराची स्थापना केली. त्याच्या भक्ती रचनामुळे त्यांनी समाजसुधारक आणि लोककल्याणासाठी योगदान देखील दिले आहे. आणि अजून सांगायचं म्हटलं तर मिर्झा राजा जयसिंग, बाळापूर येथील मिर्झा राजा जयसिंग यांच्या छत्री आणि किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांचा किल्ला आजही पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. अगदीच. आणि संत गाडगेबाबा, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथून संबंधित असलेले संत गाडगेबाबा जे भारतीय समाज सुधारक आणि भटक्या संत होते. त्यांनी समाजातील अनागोंदी आणि असमानता दूर करण्यासाठी अनेक कार्य केलेली आहेत. श्रोतो, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा समाज प्रबोधनाचा नारा देणारे संत गाडगेबाबा हे देखील अनेक त्यांनी समाज सुधारिक काम आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी उभं केलेलं आहे. आणि ग्राम स्वच्छता अभियान, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, अशा पद्धतीच्या महाराष्ट्राला दिलेल्या देणग्या ह्या संत गाडगेबाबांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहित आहेत. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये काही प्रसिद्ध कवी साहित्यकार देखील होऊन गेलेले आहेत. सव भट हे अकोल्यातील जिल्ह्यातील एक प्रसिद्ध कवी आणि साहित्यकार होते. त्यांच्या कविता आणि साहित्य कार्याने साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहेत. अगदीच. आणि या माध्यमातून सगळं बघितल्यानंतर जान्हवी, तू अत्यंत चांगल्या पद्धतीच्या व्यक्तिरेखांच्या बद्दल तू सांगितलेलं आहे. पण आपण बघितलं की पहिल्या भागामध्ये पर्यटन स्थळाविषयीची माहिती घेतलेली आहे. अनेक पर्यटकांना जर अकोला जिल्हा खुणावत असेल आणि तिथल्या अर्थार्करणाला किंवा अर्थकारणाला एक वेगळी गती देण्यासाठी खाद्य संस्कृती ही फार महत्वाची असते. अनेक पर्यटकांना खाद्य संस्कृतीचं भुरळ घातलेलं जाते आणि या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोक अकोला जिल्ह्यामध्ये येत असतात. नेमकंच अकोला जिल्ह्याचा इतिहास जाणून घेत असताना, अकोला जिल्ह्याची संस्कृती जाणून घेत असताना अकोला जिल्ह्याची खाद्य संस्कृती तितकीच महत्वाची आहे. ज्याने काय सांगता येईल? सर, अकोला जिल्ह्याच्या खाद्य संस्कृतीला सण उत्सवांमध्ये विशेष महत्व येते. येथे सणांनुसार खास पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ केवळ चविष्ट नसून सणांच्या आनंदात भर घालतात. सर, वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. तिळगुळ लाडू, तीळ व गुळापासून तयार केलेले लाडू, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश देण्यासाठी खास बनवले जातात. तिळाची वडी, भोगीची भाजी, भोगीच्या दिवशी विविध भाज्यांची मिसळ करून बनवली जाणारी पारंपरिक भाजी खूप प्रसिद्ध आहे सर. नंतर दुसरा म्हणजे होळी आणि रंगपंचमी, पुरणपोळी सर. गव्हाच्या पोळीमध्ये हरभऱ्याच्या डाळीची पुरण भरून तयार केलेली पोळी तीळ व साजूक तुपासोबत खाल्ली जाते. अच्छा. गुळपोळी, गुळाच्या गोडसर चवीमुळे सणाच्या दिवशी खास बनवली जाते. आणि त्यासोबतच सर पापड आणि वड्या. होळीच्या आधी घरात पापड व मसालेदार वड्या तयार केल्या जातात. उडीद वडे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे सर. नंतर मग गणपतीच्या उत्सवात मोदक, उकडीचे किंवा तळलेले गोडसर मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. पुढाचा शिरा, रव्याचा शिरा, त्यात केसर व साजूक तुपाची चव घालणारा खस बनते. नंतर दिवाळीला चिवडा, लाडू, करंजा, शंकरपाळे हे केले जातात. नागपंचमीला सर दहीभात, नागपंचमीच्या दिवशी दहीभात तूप व गोडसर चवीचा खाल्ला जातो. पिठलं भाकरी, साधे व सोपे पिठलं आणि ज्वारीची भाकरी नागपंचमीला विशेष असते. नंतर श्रावण महिन्यात फरसाण व उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात सर. पौर्णिमा आणि एकादशीला सर साबुदाण्याचे वडे, मखाण्याची खीर केली जाते. आणि संपूर्ण वर्षभर सर इथे गुळाची खीर, तांदूळाची खीर, भात, भाजी, ठेसा, कोणत्याही सणाच्या शेतकऱ्याच्या घरी साध्या ठेवण्याचा ठेसा हमखास असतोच. सर, अकोला जिल्ह्यामध्ये ट्युशन एरिया फार फेमस आहे. प्रत्येक अकोला जिल्ह्यातील मुलांनी जर का ट्युशन एरियामधली पाणीपुरी खाल्ली तर तो दुसरीकडे कुठेच नाही खाऊ शकणार. तिथली टेस्ट अजूनही आहे. आणि अजून मी सांगितलं नाही, म्हणजे पोळ्याला इथे ठोंबरा केला जातो सर. ज्वारीचा ठोंबरा केला जातो, तो बैलांना खाऊ घालतात. पोळ्याच्या दिवशी सर दिवसभर बैलांना छान नटवतात, त्यांची खूप छान तयारी करतात. आणि संध्याकाळी त्यांची पूजा करून त्यांना ठोंबरा घालून सर स्पर्धेमध्ये नेला जाते. तिथे गावातील मग सगळे लोक येतात, ज्यांचा बैल एकदम हेल्दी छान दिसतो आहे आणि त्याची सजावट छान केली आहे अशाला बक्षीस देतात सर. वा, शेतकरी बांधवांसाठी एक चांगला मेसेज त्यातून असतो की आपल्या आरोग्याबरोबर आपल्या सोबती आपल्या बैलाचं त्याचं सुद्धा आरोग्य हे सुदृढ ठेवण्यासाठी अशा पद्धतीची ही गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्यासाठी सुद्धा तान्हा पोळा सर. पोळा झाल्यावर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा केला जातो सर. त्याच्यामध्ये सर प्रत्येक लहान मुलगा एक बैल घेऊन, म्हणजे छोटा मातीचा बैल घेऊन प्रत्येक घरोघरी जातो. मग तिथली स्त्री त्याची पूजा करते आणि त्याला बक्षीस म्हणून थोडे पैसे किंवा चॉकलेट्स वगैरे पण देतात. अगदीच कृषी संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्याकडे जाण्यासाठी लहान मुलांना सुद्धा या तान्ह्या पोळ्याचं वैशिष्ट्य किंवा आकर्षण निर्माण करून बैलांच्या प्रति कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे देखील या सणातून हे सांगण्यात आलेलं आहे. आणि सर दिवाळीमध्ये सगळेजण
दिवा वगैरे फटाके वगैरे ते लावतातच, पण सर आमची सकाळ कशी होते माहिती आहे का, काकड आरतीने होते. बर. सकाळी सुंदर अशी काकड आरती ऐकायला मिळते. नंतर अशी आमची सुरुवात दिवाळीला होते सर काकड आरतीने. तुरीच्या वरणाबद्दल किंवा खाद्य संस्कृतीबद्दल? आमच्याकडे सर प्युअर तुरीच्या वरण केलं जातं सर. याच्यामध्ये कोणतीच भेसळ केली जात नाही. वरण भात हा नेमका आमच्या जेवणात असतोच. रात्रीच्या जेवणात, सकाळ जेवणात वांग्याची भाजी एकदम तर्रीवाली आणि वरण भात. बर. उडीदाची वडी सुद्धा फेमस असतात? हो सर, उडदाचे वडे खूप फेमस आहे सर आमच्याकडे. बर. पातोडीची भाजी, खांडोळीची भाजी आणि उन्हाळ्यात मेन म्हणजे आंब्याचा रस, पातोडीची भाजी म्हणा किंवा खांडोळीची भाजी, त्यासोबत पापड आणि आंब्याचं पन्ह देखील केलं जातं. हो सर. विशेष म्हणजे पुरणपोळीचा तू उल्लेख केला. पुरणपोळी तर संपूर्ण महाराष्ट्राचं ते खाद्य संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, पण अकोला जिल्ह्यातली किंवा विदर्भातल्या पुरणपोळीचं काय वैशिष्ट्य सांगता येईल? सर अकोल्याची पुरणपोळीमध्ये पुरण भरभरून भरलं जातं सर. म्हणजे मी विद्यार्थी मी खूप ठिकाणी गेली आहे, पण सर पुरणपोळीची चव अकोल्याच्या पुरणपोळीतच येणार. तिथे म्हणजे की ती पुरणपोळीची ती पोळी फुगत नाही सर, त्याच्यामध्ये भरभरून पुरण भरलं जातं आणि कणिक थोडी कमीच राहते. आणि तुरीचं वरण हे अनेकांना पचायला फार जड जातं, पण याचं वैशिष्ट्य तुमच्या वरणाचं काय सांगता येईल? सर मी वैशिष्ट्य हे सांगेल की तुरीचं वरण फक्त अकोलेकरच पचवू शकतात. अच्छा, या दृष्टिकोनातून देखील ते महत्वाचं आहे. आणि प्रत्येकाला भाताबरोबर तुरीचं वरण हे अतिशय चांगल्या पद्धतीची ही एक मेजवानी अकोला जिल्ह्याच्या खाद्य संस्कृतीमधून जाणवी आपल्याला सांगत आहे. अतिशय भरभरून सांगितलं आहे. निश्चितपणे श्रोते हो, एकदा अकोला जिल्ह्याची वारी करणं हे आपल्याला सर्वांच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जाणवी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं खाद्य संस्कृतीबद्दल सांगत आहे. ज्याने गेल्या बऱ्याच 2 भागांमधून तो आपल्याला अकोला शहर हे अकोलशियांच्या नावावरनं अकोला शहराची निर्मिती झाली आणि शहर वसवलं असं तू सांगते. आणि ह्या जिल्ह्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक, कृषीविषयक, पर्यटन याविषयीची इत्यंभूत माहिती गेल्या 2 भागामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी सांगितलेली आहे. हे सर्व श्रोते तुला ऐकत आहेत. गौरव महाराष्ट्राचा इतिहास अकोला जिल्ह्यांच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण जान्हवी लक्ष्मण खेडकर यांच्याकडून जाणून घेत आहोत की अकोला जिल्ह्याची सर्व इतिहास आणि त्यातील सर्व संस्कृती. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना भाग 2 मध्ये अनेक श्रोते ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून असेल, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी, अनेक श्रोते, अनेक शेतकरी बांधव तुला ऐकत आहेत. अगदी कार्यक्रमात शेवटी जात असताना या सर्व श्रोत्यांच्यासाठी नेमकंच तू काय सांगशील? सर आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी अकोला जिल्ह्याची समृद्धता आणि त्याच्या ऐतिहासिक वारशाची कथा मांडताना मला खूप आनंद झाला सर. अकोला केवळ एक भौगोलिक स्थान नाही, तर ते एक संस्कृती, एक परंपरा आणि एक ऐतिहासिक वारसा असलेले ठिकाण आहे. या जिल्ह्यातील किल्ले, मंदिरे, शेतकरी आणि लोकांच्या कठोर परिश्रमांनी हे ठिकाण आज महान बनले आहे. अकोला जिल्ह्याचे कृषी क्षेत्रातील महत्त्व, शैक्षणिक संस्थांची उज्ज्वल परंपरा आणि विविध सांस्कृतिक उत्सव हे सगळं आपल्याला एकत्र करून आपली ओळख मजबूत करते. अगदीच. इथे लोक परंपरेला जपून नव्या काळाशी चालत आहेत. या सुसंस्कृत आणि ऐतिहासिक जिल्ह्यावर बोलण्याची संधी मिळाल्याबाबत मी डॉक्टर आनंद चवी सरांचे विशेष आभार मानते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला आज आपल्या अकोला जिल्ह्याचे महत्त्व आपल्या समोर मांडता आले. माझ्या या छोट्या प्रयत्नांसाठी तुमचं प्रेम आणि समर्थन असावं असो. सर्व श्रोत्यांना धन्यवाद आणि अकोला जिल्ह्याच्या विकासात आपला समर्पित सहभाग असावा हीच माझी अपेक्षा. धन्यवाद. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं अकोलसिंह नावाच्या या सरदाराने अकोला शहर हे वसवलेलं आहे आणि विदर्भात वसलेला अकोला जिल्हा हा मोरणा नदीच्या काठावर असलेलं एक ऐतिहासिक शहर म्हणून आपल्याला जान्हवीने सांगितलेलं आहे. एक कॉटन सिटी म्हणून देखील अकोला जिल्ह्यांची ओळख ह्या ठिकाणी जान्हवीच्या सांगण्यातून आलेलं आहे. आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कृषी विज्ञानाच्या माध्यमातून हरित क्रांती घडवून आणणारे शेतकऱ्यांचे एक श्रद्धास्थान म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे देखील अकोला जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं म्हणजे महाबीज याचं मुख्यालय देखील अकोला जिल्ह्यामध्ये आहे. काटेपूर्ण अभयारण्य असेल, राजराजेश्वर ग्रामदैवत असेल, अनेक किल्ले आणि नद्यानं नटलेला हा विलोभनीय प्रदेश असेल, त्याचबरोबर परम संगणकाचे जनक म्हणून ज्यांची ओळख पद्मविभूषण माननीय डॉक्टर विजय भटकर साहेब यांचा जिल्हा असणारा हा देखील याला सांगितलाय. आणि सर्वांचं श्रद्धास्थान असणारं संत गजानन महाराज हे अतिशय जवळ अकोल्यांच्या पासून असणारं आपलं ठिकाण आहे. अशा पद्धतीच्या विविध गोष्टींना नटलेलं आणि त्याचबरोबर विदर्भाची खाद्य संस्कृती असेल, कृषी संस्कृती असेल, या सर्वांच्या विषयी इत्यंभूत अशी माहिती कुमारी जान्हवी लक्ष्मण खेडकर या विद्यार्थिनीनं कंपोस्ट बोरगाव मंजू तालुका अकोला जिल्हा अकोला येथील ही विद्यार्थिनी आहे आणि आपल्या जिल्ह्याचा सार्थ अभिमान तिच्या मनामध्ये ठासून भरलेला आहे. आपल्यापर्यंत ही तिनं संपूर्ण जिल्ह्याची ओळख, त्या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा, तिथली संस्कृती, तिथली क्रीडा संस्कृती असेल, कृषी संस्कृती असेल, खाद्य संस्कृती असेल, या सर्वांच्या इत्यंभूत असा उहापोह आजच्या गौरव महाराष्ट्राचा इतिहास अकोला जिल्ह्यांचा या विशेष कार्यक्रमामध्ये तिने सांगितलेला आहे. आणि ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे हाच एक प्रामाणिक उद्देश महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनी 90.8
FM या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत करत आहोत. तू या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांसाठी दिलीत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असलेल्या सर्वांच्या वतीनं मी तुझे मनपूर्वक आभार मानतो आणि तुझ्या सर्व कुटुंबांना, तुझ्या आईंना, तुझ्या वडिलांना, तुझ्या सर्व नातेवाईकांना, सर्वांना फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून मी खूप खूप धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या पद्धतीची तू माहिती या ठिकाणी दिलीत. प्रत्येक आई वडिलांच्या पोटी अशीच मुलगी जन्माला यावी असा सार्थ अभिमान वाटावा अशा पद्धतीची तू माहिती या माध्यमातून दिलेली आहे. पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद या सर. ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोते हो, गौरव महाराष्ट्राचा इतिहास अकोला जिल्ह्याचा या विशेष कार्यक्रमामध्ये कुमारी जान्हवी लक्ष्मण खेडकर, मुक्काम पोस्ट बोरगाव मंजू, तालुका अकोला, जिल्हा अकोला येथील रहिवासी असणारी विद्यार्थिनी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये कृषी विस्तार शिक्षण या विषयामध्ये आचार्य पदवीचं संशोधन घेणारी विद्यार्थिनी हिने दिलेली अकोला जिल्ह्याविषयीची माहिती या ठिकाणी आपण ऐकलीत. या ठिकाणी आता थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासोबत आणि एका नव्या तज्ञांसोबत. तोपर्यंत नमस्कार.